नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला तर इथं काही गायत्री दिसत नाही आहे. मित्रांनो, गायत्री अजून झोपलेली आहे. म्हणजे पोरगीने रात्री 1-1:30 वाजेपर्यंत तिला काही झोपू दिलं नाही. मग ती काहीतरी 1:30-2 वाजताच झोपली ती. आता सकाळचे 8:30 झालेले आहेत. तर गायत्री अजून झोपलेली आहे. ती बघा तिकडं झोपलेली आहेत ते अजून. ते बघा तिथं झोपलेले आहेत मच्छरदाणी लावून. मच्छर खूप आहेत मित्रांनो इकडे. तर ती काल ती बॅट वगैरे आणली ती मच्छर मारायची. तर ते मच्छरदाणी लावून झोपलेले. तर मला भूक लागली सकाळी-सकाळी. चल म्हटलं रात्रीची बिर्याणी ते खाऊ, काय चहा वगैरे बनवू म्हटलं. हा बघा पसारा तर इथं सगळा पडलेलाच आहे. आणि बघा इथं बिर्याणी. बापरे! खूपच जास्त बिर्याणी उरली. म्हणजे काहीतरी अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन असं काहीतरी होतं. तर दोघांसाठी तेवढं बस झालेलं. तर आता म्हणजे एवढी बिर्याणी उरली आहे, तर आता मला भूक लागली मित्रांनो. तर आधी मी चहा बनवून घेतो. म्हणजे कसं आहे आता ती झोपली आहे, परत तिला उठवायचं, परत ती उठेल, त्याला अर्धा तास जाईल ब्रश वगैरे करेल. तोपर्यंत चल म्हटलं ती झोपली आहे, तोपर्यंत मी करून घेतो. थांबा आधी हे पातेलं खाली ठेवून देतो इथं. हे बघा सासूने लोणचं दिलंय ते इथं जे अजून. चला आता मी चहा वगैरे बनवून घेतो. कसं आहे संसारामध्ये दोघांना समजून घ्यायचं असतं मित्रांनो. नाहीतर ती झोपली तर तिला काहीतरी बोलायचं, मग उठवायचं, त्याला काही अर्थ नाही. संसार जर चालवायचा आहे तर दोघांना एकमेकांना समजूनच घ्यायचं आहे. आम्ही कसं मुंबईमध्ये दोघंच जण राहतो, तर आम्हाला दोघांना समजून घेता येईल. थांबा जरा मला गॅस पेटवून घेऊ द्या. इथं गॅस पेटवला आहे मित्रांनो. आता मी पातेलं ठेवून देतो एकट्यापुरती. आधी थोडी चाय बनवून घेतो. म्हणजे कधी-कधी मी पण थोडंफार काय राहिलं तर चहा वगैरे, परत पोहे वगैरे ते बनवून घेतो मित्रांनो. आपल्याला काय सुट्टी राहते, काय काम नसतं मग. तेवढं तर आपण करू शकतो. म्हणजे बायकोला पण तेवढी हेल्प होऊन जाते. अरे यार, मला पाणी नाही टाकायचं होतं. आधी दूध टाकायचं होतं. जाऊ दे, आता ते पाणी टाकलंय मी आता. नंतर हे दूध वगैरे टाकून देतो. हे बघा इथं दूध आणि पापड आणले. ते पापड म्हणजे आपली बिर्याणीसोबत खायला. तर मला हे पाणी आता फेकायला लागणार आहे. पाणी नको पाहिजे होतं मला. म्हणजे विचार करा, जे बिचारे म्हणजे असे सिंगल राहतात, कुठे पुणे मुंबईला जॉबला असतात ते, तर त्यांचं कसं होत असणार. कधी कधी आपण विचार येतो. मी तर फक्त काही 10-15 मिनटासाठी चहा वगैरे बनवतो. ते बिचारे तर दिवसाचं पण जेवण, परत संध्याकाळचं पण जेवण, नाश्ता. म्हणजे चहा ना. थांबा मित्रांनो, मला एक दूध टाकून देतो तिथं. तर ते बघा दूध टाकायला गेलो होतो तिथं, तर दूध पडून गेलं म्हणून मला कॅमेरा खाली ठेवायला लागला. तर थांबा आता चहा वगैरे बनवून घेतो मित्रांनो. कसं आहे आता म्हणजे पूर्ण एक साखर टाकेल, चहापत्ती टाकेल, त्याने एका हाताने मोबाईल पकडतो, तर ते व्हिडिओ काही व्यवस्थित येणार नाही मित्रांनो. हेच फक्त सांगायचं होतं. चला म्हटलं आता गायत्री वगैरे झोपलेली आहे, तर बघू म्हटलं मला चहा वगैरे जमते का म्हटलं बनवता. तर म्हणजे बनवता येते मित्रांनो चहा, तर काय चहा सगळ्यांनाच बनवता येते. पण ते आता म्हणजे शक्य नाही होणार आहे. ती एका हाताने साखर पण टाका, चहापत्ती पण टाका, परत बिर्याणी पण गरम करा, व्हिडिओ पण काढा. तर कसं आहे आपल्याला म्हणजे आधीपासूनच व्हिडिओ करायचा नाद आहे. तर मी प्रत्येक गोष्टींचा व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही चांगले सपोर्ट करतायत तेच खूप माझ्यासाठी आहे. ते बघा त्रिशू उठली वाटतं, ती आवाज देते. "काय आलं त्रिशू?" बापरे! फायनली उठलेत मित्रांनो हे. ते बघा त्रिशू उठली. "चल मी तुझ्यासाठी चाय बनवतोय त्रिशू. चहा पिशील ना तू?" ते बघा आता गायत्री पण उठण्याची तयारीतच आहे. चला मित्रांनो, तोपर्यंत मी तर चहा वगैरे बनवून घेतो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता चहा जशी बनते तशी. मग काय एकट्यालाच प्यायची. आता बघू ते गायत्री तर उठलीच आहे. ती गायत्रीला पण देऊन चहा. नंतर मला बिर्याणी पण गरम करायची. चला बाय बाय मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.